श्रीशाला गरम गरम पाणी दिलंय. गुड मॉर्निंग. आज आमच्या केंदूरचा उरूस आहे. कोण कोण येणार आहे केंदूरला? आमची आई पण येणार आहे आणि श्रीशा पण येणार आहे. है ना शिव? ते श्रीशा उरसात जायचं ना. आणि हा स्कूलला गेला नाही शिवांश, त्याला नाही येणार. आणि हा शिवांश. उठा उठा. हा गुड मॉर्निंग. शिव तो बस येऊन गेली. उठा जा. मी आताच आंघोळ केली आणि म्हणलं आता चला उरकून घ्यावा. आता उरसाला जायचं. किती मज्जा असते ना माहेराला जायचं म्हणल्यावर. आत्ताच गेलो होतो मग परत आता उरूस म्हणल्यावर. आणि ह्या वर्षीचा पहिला उरूस आहे. आमची मम्मी केंदूरला राहायला गेली ना, त्याच्यामुळं पहिल्यांदा उरूस आहे. 15 दिवस राहिलो. मग तू नको येऊ. मग उठा उठा, सकाळ झाली. मामाच्या इकडे जायची वेळ आली. मामाच्या इकडं जायची वेळ आली. उरसाला जायची. ऐकडून शिव पैसे घे, आपल्याला उरसाला जायचंय. सुशा जायचंय ना आपल्याला. उरक म्हणा भाऊंना. जाऊ नको बरं का तू जाऊ नको. सुशाला बघा किती थंडी वाजते. जाऊ नको बरं तू. पी दे भाऊंना. सुशा पी दे भाऊंना. तिथे मला एक अयो 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 कसं हसतोय. घे चल नाश्ता करून घे. जायचंय आपल्याला बुरून. तुला नाही यायचं मामाकडं? बाव तू जाऊ नको बरं मामाच्या इकडं. तू जाऊ नको. हा मामाच्या इकडे जाऊ नको बरं का तू. माझ्या पैसे राशील ना. हा कशी मस्त चालली. बघा श्रीशा बाय. हा आता काय नाही. तिला वाटलं नेतात की नाही. हे घेतलंय दरबारीने आणि मला जायचंच नाही ना कोणी. बोलूच नाही कोणी. नाही बोलावलं की मग नाही पाठवायची. हा बोलवल्यावर नाही म्हणून मागणं पण. पण तू फक्त करून दाखवायचं, बोलून नाही दाखवायचं. तू जा, मला जे करायचं मी भांडण नाही लावित. काय नाही तसं मध्ये बोलत नाही. तुम्ही पाठवत नाही. बोलायचं नाही. भाऊ आईला पाठवत नाही उरसाला. मदत लगेच यायचं. हा तिची नाट पाहिजे नाही बोलाय. एकच शब्द बोलत. कोण? आई ना. मग काय आई बघा. आई नाही. मग भाऊ का. आम्ही चाललो आता उरसाला. सकाळची खूप गडबड होती, त्या व्हिडिओ जमला नाही एवढं काढायला. आता आम्ही निघालो तर आमची श्रीशा बघा आमदारागत पुढं बसली एकटीच. आता बघा थांबा, एकटं बसले आमदारागत. हा आणि हे तुझे पप्पा. तर आम्ही पोरांना खायला घेऊन चाललोय. खूप उशीर झालाय आता. आमची श्रीशा झोपली नाही बघा. पाळणा आले केंदूरमध्ये. आता आम्ही दुपारी येणार. आता आम्ही पोचलो. हॅलो. शिव कसं वाट बघत बसले. शिवण्या कशी वाट बघत बसली. आम्ही पोचलो.
आईच्या हातात बघा किती सामान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र केतूर या आई चहा प्या. उरसाचा चहा. उरसाचा चहा. जेवण नाही आज पाहिलं चहा. शिशा तुला चहा प्यायचा. इथं नाही एवढी थंडी वाजत ना. चहा. सुशा सुशा आमची झोपतून उठली. तिथं ठेवलंय. टुक्काला 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 कशी लाल होती हे. हा का आता बघा तर का नाक बघा नागवीच परत. शिवांशला केलं होतं मी. सेम असंच केलं. तुटलं ना ते इथलं. तुटून जात. तुला पण असं केलं होतं. तू बारीक होता तेव्हा. तुला करायचं का असं. तुला आवडतं का असलं. बघितलंय मी. बघितलंय का. रात्री एक सरप्राईज आहे तुम्हाला. मला तुला पण आणि एक मी डान्स करणार आहे. तू डान्स करणार आहे. मग आपण ब्लॉग मध्ये टाकू. हा तुम्हाला शाळेत शिकवलं तेच ना. रोज ब्लॉग 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 रोज असं असतो. काकीचा तुझा असतो. मग कोणाचं पाहिजे तुला. डिलीट टेस्ट करायला पाहिजे का तुला काय त्रास झाला काय. का तू व्हिडिओ काढतो होय रे. तिकडं बघ कसं बापाला हसायला आलं. हा बापागतच आहे नालायक बोकाचा. चल माय मदर सांग आता. लय तोंड वाजत आहे ना तुझं. सांग माय मदर. हा हे तर माझ्या लेकर स्कूल मध्ये सांगते आतूचा ब्लॉग आतूचा ब्लॉग. आणि तुझं काय ब्लॅक 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 ब्लॅक. टीचर त्या दिवशी वर्गात होती. हिचं लक्षच नाही. हिचं फक्त आमच्या आत्तीने हा व्हिडिओ टाकला ते टाकलं. हे नाही चव नको घालू अशी. हा उलट चांगलंय की. चांगलं नाही असं मॅमनी म्हणायला पाहिजे. ते पण करून पोरगी माझ्या अभ्यास करते असं म्हणायला पाहिजे. बिचारी मम्मी लय काम केले आज. हा तुम्हाला ग्रामपंचायतीत मध्ये लोक म्हणले ना काजल मी तुम्हाला ओळखते. तो सांगा ना कसं वाटलं मग तुम्हाला. सांगा ना कसं वाटलं तुम्हाला. अरे मला लय भारी वाटलं. लय भारी. असं असं तुम्हाला तुमच्या पोरीने तुमची पोरगी अशी भारी भारी व्हिडिओ बनविती. ती लोक म्हणतात लय छान बनवते. हा मग तुम्हाला असं भारी वाटलं असेल ना. गावात मला संकट ठेवलं. आता तिचा बोंगा चालू करायचं. नाही ती नाही रडत. चावी चावी द्या. उद्या यावं लवकर चिकन खायला. बिर्याणी आहे का. बिर्याणी असल्या येईल. उद्या सुट्टीच की या की. हा पाठवून दे ना. आमचा शंभू उठलाय. शंभू चल. वाव वडीच्या नादात मला कुरकुरीच्या हात घातली है ना. वाव वाव ये. शंभूने शंभू नाही केली. शंभूने शंभू नाही केली ना. आतू आली ना. आणि तू झोपी गेलता. कसे हो टोकलले. भया असं असं गरज बरं काजलला. का मग काय मम्मी केसांना खवळायला लागली. तिला येत शिव. चप्पल घालाय पाय होती ग गेली. हे तिची चप्पल आण शिव.
तुला जायचं का ह्याच्यावर आहे का पिशवीवर आपल्या पिशवीत असं म्हणती फक्त. पाय बाजार आहे तिचं नाही गरम नाही हा, जाणे तुला येईन का नाही आता नको नको पडशील पाडशील डोक्यात नाही पडशील बाया चप्पल घेऊन तू जा हळू सोड बाय. जर तिथपर्यंत नाही सोड खाली मग तिचं फक्त तिथं नेन ना नारळापर्यंत सोड मग चालेल. थांब ना चप्पल आणतोय दादा ये ना तिथपर्यंत जातावर घेऊन तू ते येईन चप्पल घेऊन मागून तिला जा. यायला आलं पाहिजे ना चालतं बाय येता चालता तिला ती काय आता खरपडा चलती जावा नाही नाही शिव जावा हो, कशी माग लागली तिकडं नानीकडे जायचंय तिला पहिली 15 दिवस राहिली तिला मज्जा आता झोपतून उठली आणि म्हणते मला जायचं हा जा जा बाय जा 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 जा. पोरांचं कसं असतं ना एकाने जीव लावल्यावर त्यांच्या मागं कशी लागत आहेत. मामा कुठे गेला मामा गेलाय कामाला मामाला आज वर्षाचा सुट्टी नाही का कशी नानीच्या मागं लागली ती माझी चुलती आहे आणि पोरं तिच्या मागं लागली आम्हाला आज येताना खूप उशीर झाला म्हणून इकडं आल्यावर आम्ही केस विचारायला घेतली किती चिंता आहे किती ना आता पुढच्या महिन्यात आपल्या इकडे चिंच बघायला नाही पालकाच्या भाजीत कधी पालकाची भाजी करायची आज ना चिंच टाकायची माझ्या केसांचा राज सासूने केस विचारून घ्यायचं सासूकडून हा केसांचा राज आहे तुम्हाला आता सांगितलंच मागं माझ्या केसांचा राज मी टाकलाय ना व्हिडिओ केसांचा राजचा योकच काढलाय आता शिक बाजू तू पण नाही काढले नाही ना अजून डोकं दिसरं झालं मेहंदी कावा लावली का तुला अगं पोरगी आल्यावर होत नाही असं होत नाही कसं व्हायचं तुला? यात्रा आहे आमच्या गावची तेव्हा कागे देते बरं का ती कार्टी बोकांडी ओळख ठेवली बरं का अगं जायचं म्हणत होते वाट करेल तिकडे हात करेल सकाळी लय उशीर झाला काय काय सगळी घरातली कामं उरकली बॅग बिग भरली आणि पटकन आलो मग बुतडाच काढला नाही तसंच नाही झालं लय हळूहळू काढायला लागतो तेव्हा केस कमी तुटतात अहो आपण काय तिला नाही येत बुतडा काढता आपण काय करतो सर्रा सर्रा उडतो मग तशा ती हा मग तिला घाल ना चप्पल तिकडे आल्यावर केस नंदा आल्यावर नानाच्या नावाचा जप चालला होता नाना 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 जा पळा चला 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 चल तिची चप्पल आण ना ग शिव कपड्यांवर ठेवलेली तुझी चप्पल कुठे हाय घरात आहे पिशवी आण तिची चप्पल आण. हे घरात आहे अरे जेवाय जायची जेवलो नाही अजून चल. नुसतं काम करायला होतं काय जेवायचे तोच काम करीत तू आणि तो जेवला नाही कुरकुरे खातोय नुसता बिस्किटचा पुडा नको कुरकुरे पाहिजे तिला आण येते आली आता अगं थांब तिला उतरू दे हा. हळू हळू जा आता आता धर बाई तो काढ. झाले आमचे केस विचार काय होते केस गोळा कर हो गे तू केस गोळा करायची बाय बाय शंभू हा तुम्ही जा परत मग सांगायला नको का पुढच्याला पण कळायला पाहिजे ह्यांनी किती त्रास काढलाय सांगा तर मागाशी सांग ना सांग ना चपातीचा सांग ना हे एक शॉट सांग चपातीचा
ते बघ पुढं बिचारी माझी स्वर्गी गेली गेली होय. तिच्या आता ट्याट्या करण्यात काय उपयोग आहे तिच्या आजी काय बघणार आहे घरी? ते काजल सारखी की सेम सेम काजल तिचा चेहरा आपला हाल सांगून त्यांचा हाल करणं बरोबर आहे का? सांग ना पण तू एकदा ते चपातीचं एकच तेवढं चपातीचं चपातीचं सांग ना कशी चपाती कशी चपाती खायची कशी खायची चपाती सांग ना आता वाटत जेवण सगळ्यांना भुका लागल्यात ह्यांची बच्चे पार्टीची काय चाललंय रील्स चालली रील्स आणि मला बघायचंय का मी काय करते मी काय करते मला खूप थंडी वाजते हे माझं हे बघा श्रीषा आधी घाबरत होती आणि आता मी रील काढत होते तर लगेच नाचायला लागली है ना श्रीषा आता मी शिवची व्हिडिओ काढणार आहे एक बर का व्हिडिओ असं कसं बरं कर्म आईला करमत नाहीये आई काय पाहिजे तुम्हाला आईला शेळ्यांची आठवण येते झाडांसंग पण बोलत होते आमच्या हा पुढं बाया लपून बसली गाय शेण गावाना काय काय माहिती कशा संग पण झाडांसंग आईला करमत नाही आई आमच्या इकडे राहायला आली आणि आईला करमत नाही बिचारीला आईला त्यांच्या शेळ्यांची आठवण येते तुम्हाला माहिती का ही पोरं तिकडं काय बघतात तिकडं वाघ वेग नाहीये हा तिकडं त्या दिवशी ना वाघ आला होता म्हणून पोरं सारखे तिकडे बघतात पण रोज रोज नसतो येत शंभू रोज नाही येत ऊसातून येतो पण रोज रोज नाही आता गेला तो इथं आला होता वाघ आणि सगळ्या पोरांना असं वाटतंय आता परत येईल परत यायला मोकळा आहे का तो गेला असेल ना आता वाव मग पोट भरलं त्याचं ढकलून द्यायचं त्याला असं असं ढकलून द्यायचं आलं ना असं ढकलून द्यायचं बरं का मग बघा कळतं का नाही त्याला कळतच नाही फोटो काढण्याची जागा आहे का ती वाघ कसला असतो डेंजर है ना शंभू मग खूप येड्यागत करीत बेचारी माय मम्मी कशी भांडी घाशी ती वहिनी असताना पण हा काय पोरांचा अभ्यास चाललाय शिवसर्दी झाली काय तुला ओके शिवचा हा अभ्यास चाललाय शिवांचा माय मदर शंभू आणि ही शिवशा तिकडे थांबले होते काय चहा पिऊन आलाय का जेवून आलाय तिकडं यायचं म्हटल्यावर अवघडच आहे तिकडून आधी चहा पिऊन यायला लागत आप्पा नमस्कार हे सगळे पप्पाच्या मामाची लोक आहे बघ माहिती मला 22 तारखेला अयोध्येला यायचं नक्की. हा आणि वोट करा सोनाच्या गप्पा चालल्यात लय दिवसातून भेटल्यात ना सुशा आतू आली सुशाची आतू आली
ती म्हणते घे मला, तिला जायचंय आतूकडं. ए आमची आतू आली. आतू आतू तिला म्हणलं तुझ्या भावांची पोरगी आली. ऐक ए वडा केला रे. नाही कामाला काम सोडलं की आता. म्हणलं पूजेला पण नाही गेले तरी पण जायचंय म्हणलं मला. जायचंच आहे मला. नाही आता नाही पाठवणार मी. उद्या खाटू खुटू घे असं थोडं जमतंय. नको यात्रा पूर्ण झाल्याशिवाय कसं जायचं. हा मग हा मग तुम्ही आता आमची शिव ना डान्स करणार आहे. लावते ना दम ना. इकडे जायला काय लागलं तुझ्या? शीर्षाचा हे लागलं सकाळी लागलं. जेरत लागले ना. आता शीर्षा कुरकुरा खाते आणि दीदी डान्स करणार आहे. किती जेरत आहे. सकाळ धरून म्हणती आतू डान्स करायचा, आतू डान्स करायचा मला. आमच्या शिवचा डान्स बघा आणि तसंच आमचा हा फर्स्ट डेचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आखाडा असतो, तो पण ब्लॉग लवकरच येईल. तुम्ही ह्याला चांगलं भरभरून प्रेम दिलं तरच येईल आणि असाच सपोर्ट राहू द्या. खरंच तुम्ही खूप प्रेम देताय आमच्या ह्या अकाउंटला, तर खरंच खूप छान प्रेम द्या, अजून भरभरून प्रेम द्या. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या शिवचा डान्स कसा आहे, आणि ही ना एवढा भारी डान्स करते ना, ती सारखी म्हणायची आज तुम्हाला डान्स करायचा, आज तुम्हाला डान्स करायचा. मग तुम्ही बघा आता कशी करते. आणि कमेंट्स करून खूप छान छान कमेंट्स करा. ओके बाय. बघा